नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. पनवेल महापालिका हद्दीतील सिडको वसाहतीमध्ये पावसाळ्यापूर्वी अंतर्गत नाले सफाई करण्यात येत आहे. त्यामुळे वसाहतींमध्ये यंदा पाणी तुंबणार नसल्याची खबरदारी पालिकेकडून घेतली जात असल्याची माहिती उपायुक्त वैभव विधाते यांनी दिली. नवीन पनवेल, खांदा कॉलनी, कळंबोली, खारघर, कामोठे या ठिकाणी शेकडो कमी लांबीचे पावसाळी गटारे आणि नाले आहेत. पावसाच्या पाण्याचा निचरा करण्याकरिता या गटारांची मान्सूनपूर्व सफाई पनवेल महापालिकेमार्फत सुरू आहे. पावसाळा सुरू होण्याच्या आधी नाले सफाई पूर्ण करण्याचे उद्दिष्ट पालिकेने आखले आहे. त्यामुळे वसाहतींची पाणी तुंबण्यापासून सुटका होणार आहे. यापूर्वी सिडकोमार्फत केलेल्या सफाईमध्ये फक्त चेंबर खालचाच गाळ काढला जात होता. त्यामुळे पाण्याचा निचरा होण्यासाठी अडचण निर्माण होत होती. परंतु यावेळी 2 चेंबरमधील गाळ आणि मातीसुद्धा पालिकेकडून काढली जात आहे. ज्या ठिकाणी जास्त अंतरामुळे गाळ काढता येत नाही अशा ठिकाणी नाल्याचा स्लॅब तोडून नाले सफाई केली जाणार असल्याची माहिती उपायुक्त वैभव विधाते यांनी दिली आहे. दरम्यान आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगरसेवक वेळोवेळी शहरात नाले सफाई करवून घेत असतात. गुढी म्हणजे आनंद, विजय, स्वागताचे प्रतीक. उंच बांबूंपासून गुढी तयार केली जाते. याच गुढीपाडव्यापासून मराठी नववर्ष सुरू होते. उद्या गुढीपाडवा सण सर्वत्र साजरा होणार असल्याने बाजारपेठेत असलेल्या मिनी गुढ्या खरेदी करण्यासाठी नागरिकांची लगबग सुरू आहे. सध्याच्या धावपळीच्या युगात साहित्याची जमवाजमव करून गुढी उभारण्यासाठी पुरेसा वेळही मिळणे कठीण झाले आहे. तसेच मोठी गुढी उभारायला शहरात जागेचाही प्रश्न असतो. याला पर्याय म्हणूनच रेडीमेड गुढीचा नवा ट्रेंड निर्माण झाला आहे. लहानात लहान 6 इंच असून 2 फूटपर्यंत बाजारात उपलब्ध आहेत. पाट आणि त्यावर असलेले नक्षीदार कापड, नारळ, तांब्या, आंब्याची पाने, गुढीभोवती असलेले कापड, हार सर्व साहित्यांचा रेडीमेड गुढीमध्येही समावेश आहे. त्यामुळे या सगळ्या साहित्याची जमवाजमव करण्यापेक्षा या रेडीमेड गुढ्या घेण्याकडेच लोकांचा ओढा अधिक असून येत आहे. सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वीप कार्यक्रमांतर्गत मावळ लोकसभा मतदारसंघांतर्गत पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये जो म्हात्रे विद्यालय नावडे यांच्या सहकार्याने प्रभाग समिती उपविभागाकडे नावडे विभागामध्ये सायकल रॅलीच्या माध्यमातून मतदान जनजागृती करण्यात आली. प्रभाग ड मध्ये पथनाट्याच्या माध्यमातून मतदारांमध्ये मतदानाचे महत्त्व पटवून दिले. तसेच संघ प्रधानमंत्री आवास योजना विभागामार्फत शाळा क्रमांक 10 मध्ये तृतीयपंथीयांची बैठक घेऊन मतदान जनजागृती करण्यात आली. सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 2024च्या पार्श्वभूमीवर स्वीप कार्यक्रमाची अंमलबजावणी पनवेल विधानसभा मतदारसंघांतर्गत महापालिका कार्यक्षेत्र तसेच पनवेल ग्रामीण भागात केली जात आहे. पनवेल महापालिकेचे आयुक्त डॉक्टर प्रशांत रसाळ आणि स्वीप पथक प्रमुख अधिकारी पालिका मुख्य अभियंता संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली राबवले हे कार्यक्रम केले जात आहेत. महाविकास आघाडीने केवळ टीकेसाठी टीका करू नये, विकासावर बोलावे. आम्ही बनवलेल्या रस्त्यावरून येऊन विरोधकांना आमच्यावरच टीका करू नका, असा टोला राज्याचे उद्योगमंत्री तथा रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी उबाठा प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नाव न घेता लगावला. मावळ लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे 3 लाखाहून अधिक मताधिक्याने विजयी होतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. मावळ लोकसभा मतदारसंघाचे भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, RPI, रासप, मित्रपक्ष, महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ उरण विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा JNPT मल्टीपर्पज हॉल येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, उरणचे आमदार महेश पालदी, भाजपचे जिल्हाध्यक्ष विनाश कोळी, शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष भोईर, RPIचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष उमाताई मुंडे, भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, उरण तालुकाध्यक्ष रवी भोईर, खालापूर तालुकाध्यक्ष प्रवीण मोरे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावून युतीला बहुमत मिळाल्यानंतरही काँग्रेसच्या मांडीवर बसणारे उद्धव ठाकरे हेच खरे गद्दार आहेत. तर 6 टर्म खासदार आणि 2दा केंद्रात मंत्री राहिलेल्या अनंत गीते यांनी रायगडसाठी काहीही केले नाही, असा आरोप भाजप नेते आमदार प्रवीण दरेकर यांनी भाजप पदाधिकारी, वॉरियर आणि बूथ प्रमुखांच्या सभेत केला. 14 तळ्याच्या प्रांगणात झालेल्या या सभेला राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस ॲडव्होकेट महेश मोहिते, बिपिन महामुंडकर, प्रदेश कार्यकारिणी सदस्य नाना महाले, महिला मोर्चाच्या महामंत्री मंजुषा कुद्री मोदी यांच्यासह जिल्हा आणि तालुक्यातील भाजप पदाधिकारी उपस्थित होते. श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ उपसंघ पनवेल आणि श्री वर्धमान स्थानकवासी जैन महिला मंडळ यांच्या वतीने होळी मिलन आणि कार्यकारिणी शपथविधी समारंभ रविवारी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देत शुभेच्छा दिल्या. यावेळी भाजप उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, शहर अध्यक्ष अनिल भगत, माजी खजिनदार संजय जैन, संघाचे अध्यक्ष शैलेंद्र खरोदिया, मंत्री राकेश संचेती, कोषाध्यक्ष विजय श्रीमाल उपस्थित होते. मुंबई गोवा महामार्गावर माणगावजवळ तिलोरे गावाच्या हद्दीत शिवशाही बस आणि रिक्षा यांच्यात झालेल्या भीषण अपघातात रिक्षामधील 3 जणांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार शिवशाही बस ही ठाण्याहून दापोलीकडे जात असताना माणगावजवळील तिलोरे गावाच्या हद्दीत एका रिक्षा चालकाने लेनवरून अचानक वळण घेतल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात रिक्षामधील प्रवीण अनंत मालुसरे, दत्तात्रय नारायण वरंदेकर, गणेश बाबू जाधव यांचा मृत्यू झाला. अपघात इतका भीषण होता की रिक्षा चुराडा झाला आहे. या अपघाताची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. यंदा पडणारी थंडी आंबा पीक उत्पादकांना दिलासा देणारी ठरणार अशी शक्यता झाडांना आलेल्या मोहरावरून व्यक्त केली जात असताना तापमानात प्रतिकूल बदल झाल्याने आंब्याचा मोहर गळून पडला. कधी ढगाळ वातावरण, त्यानंतर तापमानात होणारी प्रचंड वाढीमुळे आंबा पिकाला ग्रहण लागले आहे. त्यामुळे तालुक्यातील आंबा बागायतदार धास्तावला असून आंबा उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्या मुरुड तालुक्याचे तापमान 36 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त असल्याने आंब्यावरील मोहर करपला आहे. त्यामुळे यंदा आंबा पीक 40% कमी होणार असल्याचे दिसून येत आहे. आंबा पीक कमी होणार असल्याने यंदा आंब्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. कच्छ युवक संघ पनवेल ग्रामस्थ मंडळ तक्का, युवा प्रतिष्ठान तक्का आणि अजय बहिरा मित्रमंडळाच्या वतीने 47वा अँकरवाला रक्तदान अभियान अंतर्गत आणि माजी नगरसेवक अजय बहिरा यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे आयोजन तक्का मराठी शाळेत करण्यात आले असून या शिबिराचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, शहर अध्यक्ष अनिल भगत, माजी नगरसेवक अजय बहिरा, युवा मोर्चा तक्का विभागीय अध्यक्ष प्रतीक बहिरा, तक्का प्रभाग समिती अध्यक्ष रघुनाथ बहिरा, जितू खुटकर, किरण बहिरा, महेश राऊळ, प्रशांत बहिरा, अमरी सिंग, तुषार बहिरा, अतुल बहिरा, रुपेश परदेशी, भारत बहिरा, श्रेयस बहिरा, MJM डॉक्टर राजेश भाई, अमरीक सिंग यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते. अलिबाग येथील चित्रकार निलेश जनार्दन पाटील आणि रमेश जुईकर यांच्या निसर्गचित्रांचे मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरी येथे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. मृदगंध नामक या चित्रप्रदर्शनात कोकणातील 50 निसर्गचित्रांचा समावेश असणार आहे. 8 ते 14 एप्रिल दरम्यान सकाळी 11 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असणार आहे. निलेश पाटील आणि रमेश जुईकर यांनी चित्रकलेचे व्यावसायिक शिक्षण मुंबईतून घेतले आहे. अलिबागमध्ये वास्तव्यास असताना त्यांनी कोकणातील निसर्गाच्या विविध चित्रकलेच्या माध्यमातून रेखाटल्या आहेत. यापूर्वी दोघांच्या चित्रांचे प्रदर्शन मुंबई आणि पुणे येथील आर्ट गॅलरीमध्ये आयोजित करण्यात आले होते. कोकणातील मंदिरे, कौलारू घरे, मासेमारी नौका, समुद्रकिनारे आणि नारळ पोफळीच्या बागा यांची 50 निवडक चित्रप्रदर्शनात मांडली जाणार आहेत.